वाल्मिकी कोण होते हो पूर्वजन्मामध्ये? वाल्याकोळी होते. पण त्यांनी राम राम म्हणायला लावून त्याचा काय केला? महाकवी केला. व्यास हे जारपुत्र होते. म्हणजे कोणी असं म्हणायची गरज नाही की ब्राह्मण समाज आला आणि आमचं वाङ्मय निर्माण केलं. नाही, एखादा लिहायला ब्राह्मण असतील, तुकोबाराया शूद्रवाणी. आता एक म्हणून हे वर्णभेद व्यवस्थेत संतांची जात वगैरे बघू नये, कुणीही चौकटी जातीभेदाच्या संतांना घालू नये. पण गंगाधरबुवा मवाळ हे ब्राह्मण महाराज, पण त्यांनी त्यांचे काय लिहिले? अभंग लिहिले. याचा अर्थ एक अनुभवी महात्मा सांगतोय आणि लिहितोय महाराज हे उच्चवर्णीय महात्मा. सांगणारा आहे कनिष्ठ आणि लिहिणारा आहे उच्चवर्णीय. सांगितलंय आता व्यास महर्षींचं, वाल्मिकींचं बघायला गेलं, वशिष्ठांचं बघायला गेलं, पराशरांचं, तर हे सगळं जीवन महाराज आता मनुस्मृतीवर मोठे मोठे वाद होतात महाराज. मनु हा क्षत्रिय राजा आहे, तो का ब्राह्मण आहे का?